होते की जो कंत्राटदार होता, ठेकेदार होता असं सांगितलं जाते. तर यामागं तुम्हाला काय सांगता येईल? भाऊ, घटना अशी आहे की तब्बल 3-4 टर्म ह्या ठिकाणी एकाच भाजपचंच सत्ता या मतदारसंघावर कायम आहे. हं, हं. आणि साहजिकच आहे की त्यामुळे काही कार्यकर्ते जोपासण्यासाठी नव्हे, हा संग्रामपूर तालुका किंवा या मतदारसंघात, जळगाव मतदारसंघात बरेचसे कार्यकर्ते ठेकेदार झालेले आहेत. हं, हं. ठेकेदार झाले, त्यांची ठेकेदारी फार मोठ्या करोडच्या रूपात ठेकेदारी त्यांची सुरू झालेली हं, आहे. हं. आणि या ठेकेदारीतून कोणताही पक्षाचा नेता हा आपल्या कार्यकर्त्याला पोचण्यासाठी हे काम करते. आणि आपल्या संग्रामपूर जळगाव मतदारसंघात हं, हं. हा प्रकार फार मोठ्या संख्येनं म्हणजे यानं इथे ठेकेदारीचा फोफावला आहे. हं. आणि हा फोफावलेला व्यवसाय हा नक्कीच या प्रकरणाला घातक ठरलेला आहे. हं. घटना, मृत्यूच्या घटना किंवा मर्डरच्या घटना हा काहीतरी कारणं असतात. एक तर महिला असेल, एक तर पैशाचा व्यवहार असेल, शेतीचा व्यवहार असेल, असे काहीतरी कारणं असतात. बरोबर आहे. दुसरं कारण असूच शकत नाही आहे. आणि बघा, ह्या दीड महिन्याच्या अगोदर हं, हं. या पंकज देशमुखनं एक शेत विकत घेतलं होतं 40 लाखाचं. बरं. आणि ते 40 लाखाचं शेत विकत घेतल्यानंतर ते शेत महत्त्वाचं असल्यामुळे त्याच्यापासून भरपूर फायदा असल्यामुळे समोरचा जो माणूस आहे त्यानं ते वावर विकत घेण्याचा म्हणजे मला दे हं, हं. असा आग्रह धरला होता. हं, हं. आणि हा आग्रह अति प्रमाणात झाला होता की तुला पैसे किती लागतील ते पैसे देईल, कारण यांच्याकडे पैसे कमी नाही आहेत. हं, हं. पैसे अति प्रमाणात